आता आढावा घेणार आहोत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या टॉप 9 घडामोडींचा। सुरुवातीला टॉप 9 राजकीय बातम्या। लोकसभा निवडणुकीत काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही। ठाकरेंपासून लांब असणारा अल्पसंख्याक समाज यंदा त्यांच्यासोबत। अजित पवारांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा। शिवसेनेला ठोकल्यावर अल्पसंख्याकांना फार समाधान मिळतं, आनंद वाटतो। म्हणजे शिवसेनेला हे विरोध करतात आणि यावेळेस तर अल्पसंख्याक तर शिवसेनेबरोबरच जायला निघाला होता। म्हणजे काय कुठं कसं गणित बदलतं काय ते ब्रह्मदेव आला तरी सांगू शकणार नाही यावेळेस काय होणार आणि काय नाही। त्या संविधान बदललं जाणार नाही हे लोकांना पटवून देताना नाकी 9 आले। विरोधकांच्या संविधान बदलाच्या आरोपाचा निवडणुकीत परिणाम दिसला। भाजपच्या 400 पारच्या नाऱ्यावर बोलताना भुजबळांचं महत्त्वाचं वक्तव्य। तर 400 पार असं बोलून त्या दलित समाजांच्या मनामध्ये एवढं ते बिंबलं की 400 पार म्हणजे संविधान बदलणार, ते काढता नाकी 9 आले। अजितदादा यावेळी खटपट होता कामा नये। विधानसभेला जास्त जागा मिळायलाच हव्यात। 80 ते 90 जागा देण्याचं भाजपनं सांगितलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत छगन भुजबळांचं वक्तव्य। वाटा जो आहे महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे। आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं 80-90 आपल्याला जागा मिळतील। यावेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये। विधानसभेसाठी तीनही पक्ष बसून योग्य तो फॉर्म्युला ठरवतील। भाजप मोठा पक्ष, मित्रपक्षांना सुद्धा योग्य जागा मिळतील। फडणवीसांचं भुजबळांच्या विधानसभा जागा वाटपाच्या मागणीवर उत्तर। जागा मिळतील निश्चितपणे। भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे भाजपला सर्वात जास्त जागा मिळतील, पण आमच्या सोबतचे जे 2 पक्ष आहेत त्यांचा पूर्ण सन्मान हा यामध्ये राखला जाईल। नवी दिल्लीत 1 जूनला इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक होणार। शरद पवार, उद्धव ठाकरे बैठकीसाठी दिल्लीला जाणार। अग्रवालसाठी कुणी फोन केला हे लोकांना माहितीये। मोक्कामधील आरोपीला सोडवलं असं उघडपणे सांगणाऱ्या व्यक्तीसाठी अग्रवाल ही किरकोळ गोष्ट। जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर टीका। पालकमंत्री या नात्यानं पोलीस आयुक्तांनाच फोन केला जातो। राजकीय दबावाला बळी न पडण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या। अजित पवारांची प्रतिक्रिया। वेगळ्या प्रकारचा दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही। आर्थिक प्रलोभन दाखवण्याची शक्यता नाकारता येत नाही। याला कुणीही बळी पडता कामा नये ही खबरदारी पोलीस आयुक्त या नात्याने तुम्ही घेतली पाहिजे। अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना फोन केला असल्यास मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचा राजीनामा घ्यावा। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांची मागणी। मुख्यमंत्री शिंदेंची पुणे पोलीस आयुक्तांसोबत फोनवरून चर्चा। पुणे अपघात प्रकरणातील आरोपी सह आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश।